काय करती? भाजी. येऊ का जेवायला? काय बनवलंय? हे काय? आयो थांब आलेच, बॅग ठेवून येते जेवायला. तुम्हाला माहिती आहे, लहानपणी प्रत्येक मुलाची एक इमॅजिनरी दुनिया असते. जसं की मी मोठं झाल्यावरती खूप पैसे कमवेल, खूप चॉकलेट्स घेईल आणि एकटाच खाईल. किंवा मोठं झाल्यावरती जे आवडीचे खेळणे होते, खूप पैसे कमवेल आणि आवडीचे खेळणे घेईल. अशा काही तशा माझ्याही काही होत्या. जसं की एक होती की मला बार्बीज खूप आवडायच्या, तर मला असं वाटायचं की बार्बीची दुनिया खूप खरी आहे आणि मला त्यांचे सगळे कपडे हवे होते. आणि दुसरी अशी होती की मला डोरेमॉनचा एनिवेअर डोअर हवा होता. बरं, एनिवेअर डोअर घेऊन मी जाणार कुठपर्यंत होते? शाळेपर्यंत, जे की माझ्या रोडच्या पलीकडेच होती, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती. लहानपणी विचारांना ही कुंपण असायचं, एका कुंपणाच्या बाहेर ते जातच नसायचे. शाळा, घर, चॉकलेट्स, बिस्किट्स आणि खेळणी. आणि आणखीन एक होती तर मिकी माऊसचं ड्रीम हाऊस, अशी जागा जी माझ्या कमांडवरती चालेल. तेव्हा मी लहान होते, पण आता मी मोठी झाली आहे, तरी अशा फॅन्टसी वर्ल्डचा विचार केल्यावरती खूप छान वाटतं. आपण आणि आपल्या स्वप्नातलं जग, जे खरं नसतं तरीही हवं असतं. आणि जेव्हा घरच्यांचा राग येतो, खूप राग येतो आणि ते घर सोडून जावं असं वाटतं, ते की प्रत्येक मुलाला वाटतं, तेव्हा आपण विचार करतो की आपलं घर कसे असेल जे आपण सजवू. माझं तुम्हाला समजलं, पण तुमचं मला नक्की सांगा की तुम्ही कोणता विचार करायचा लहानपणी. ओके, बाय.